राधाकृष्ण. आज बुधवार दिनांक 18 जानेवारी 2024. आमच्या आईचा स्मृती दिन. आज या तारखेला बरोबर 27 वर्षे पूर्ण झाली, पण आईच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. आईचा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही. आमच्या आईचं नाव राधाबाई व बाबांचं नाव कृष्णाजी, पण सर्वजण त्यांना विनायक म्हणत असत. आमचं गाव सरवडे. आईचं माहेर कोकणातलं देवगडजवळ शिरगाव नावाचं गाव. तिथली एक छोटी वाडी आंबेखोल. बाबा तिथे कसे गेले, तिथले जावई कसे झाले, हा इतिहास मला माहीत नाही, पण जे झालं ते छानच झालं. आमचे बाबा कष्टाळू पण थोडेसे शीघ्रकोपी होते, पण आई एकदमच सोशिक, सगळं सांभाळून घ्यायची. आई निरक्षर असूनही एकदमच संस्कारी आणि सुशिक्षित वाटायची. बाबांचा शिलाईचा व्यवसाय कसा तरी जेमतेम कुटुंबाचा खर्च चालायचा. राहायला एक साधं भाऊबंदामधलं छोटंसं घर, त्यामध्ये आमची भावंडं मावत नव्हती. शिलाईच्या दुकानासाठी भाड्यानं एक गाळा घेतला होता. रात्री जेवल्यानंतर आम्ही दुकानामध्ये झोपायला जात असू. शेती वगैरे काही नव्हती. एक छोटंसं साधं कौलाचं घर हीच वडिलोपार्जित इस्टेट होती. बाबा नरतवड्याच्या एका मदतीच्या शाळेमध्ये शिवणकाम हा विषय शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून जात होते. आई वडील, 7 भाऊ बहीण असं 10 माणसांचं कुटुंब कसं बस गरिबीत दिवस काढत होतं. आईबाबांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपली शेतीवाडी काही नाही, घर पण पुरेसं नाही. मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, तरच पुढचे दिवस चांगले येतील, भविष्य उज्ज्वल होईल. म्हणून त्यांनी मुलांना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवले. प्रसंगी त्यांच्या फीसाठी मदत गोळा केली. आईबाबांनी 2 गोष्टी आम्हाला दिल्या, एक म्हणजे शिक्षण व दुसरं म्हणजे संस्कार. एकेकाळी एक दरिद्री कुटुंब म्हणून आमच्या कुटुंबाकडे पाहिलं जायचं. तेच लोक आज आमच्या कुटुंबाकडे आदरानं पाहतात. याचं सर्व श्रेय आमच्या आईवडिलांना जाते. हळूहळू आमची प्रगती होत गेली. सर्वजण चांगले मार्गाला लागले. आमचे सर्वात मोठे भाऊ मारुतीराव इयत्ता 9वी मध्येच शिक्षण सोडून बाबांच्या बरोबर शिलाई करू लागले. शिलाई कामाबरोबरच त्यांना भजनाची आवड. पेटी वाजवून भजन म्हणत. त्यांचे वय 87 वर्षे होते. दादांना शासनाने आजपर्यंतची सेवा ध्यानात घेऊन कलाकार मानधन मंजूर केले होते. शनिवार दिनांक 26/11/2022 रोजी वयाच्या 87व्या वर्षी दादांचे दुःखद निधन झाले. दादांना एकूण 4 मुली व 1 मुलगा. चिंगू ही अनिल उरुणकरांची पत्नी, आनंदी विजय पिसेंची पत्नी, उज्ज्वला धनाजी डबे यांची पत्नी आणि संगीता मदन मुळे यांची पत्नी. या 4ही मुली दृष्ट लागावी अशा घरात दिलेल्या आहेत. आपापल्या घरी सुखी आहेत. मुलगा उद्धव राधानगरी कोर्टामध्ये ॲडव्होकेट म्हणून काम करीत आहे. फौजदारीच्या कामात नावलौकिक मिळवला आहे. त्याची पत्नी वैशाली घरकाम व शिलाई करून त्याच्या संसाराला मदत करत आहे. 2 नंबरचे भाऊ दत्तात्रय, वय वर्ष 81, भूविकास बँकेमध्ये मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. ते उत्कृष्ट गातात. त्यांचा आवाज अतिशय गोड आहे. त्यांची पत्नी शशिकला. त्यांना 2 मुली, 1 मुलगा. मीना राजवर्धन हवळ यांची पत्नी, माणिक नितीन कुमटेकर यांची पत्नी. या दोन्ही मुली कोल्हापूरमध्ये चांगल्या घराण्यात दिलेल्या आहेत. त्या सुखी आहेत. उत्तम नावाचा मुलगा इंजिनियर आहे. त्याने बांधकाम व्यवसायात डिझायनर म्हणून नाव मिळवले आहे. त्याची पत्नी ईशा टीचर असून त्याला संसारात मदत करीत आहे. 3 नंबरचे भाऊ सदानंद, वय वर्ष 79, गेली 47 वर्षे राधानगरी व कोल्हापूर कोर्टात ॲडव्होकेट म्हणून काम करत होते. दिवाणी कामात त्यांचा हातखंडा होता. विशेष म्हणजे त्यांनी मराठीतून कायद्याची पुस्तके लिहिली आहेत. त्यांची व्याख्याने सर्वत्र होत होती. सध्या ते LLMची परीक्षा देणार होते. शनिवार दिनांक 30/10/2021 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांना 1 मुलगा व 1 मुलगी. त्यांचा मुलगा परेश हा ॲडव्होकेट म्हणून कोल्हापुरात काम करीत आहे.
त्याची पत्नी शर्मिला LIC ऑफिसमध्ये चांगल्या पदावर काम करीत आहे. त्यांची मुलगी प्रगती असून कोल्हापूरमध्ये रवी कोरडे यांच्याबरोबर सुखाने संसार करीत आहे. 4 नंबरचे भाऊ मधुकर शिवाजी विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले. ते आजारी होते. त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांची पत्नी सत्वशीला यांना सध्या पेन्शन मिळते. त्यांना 2 मुली आहेत. राधिका राजन गाठे आणि उर्मिला उदय गाठे. या दोन्ही मुली कोकणामध्ये दिलेल्या आहेत. त्या आपापल्या घरी सुखी आहेत. 5 नंबरचे भाऊ मोहन वय वर्ष 75 DSP ऑफिसमध्ये सर्व्हिस करत होते. सेवानिवृत्त झालेत. त्यांची पत्नी शोभा त्यांना घरकाम करून संसारामध्ये साथ देत होती. त्यांचे शनिवार दिनांक 10/9/2022 रोजी दुःखद निधन झाले. पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत असून सुद्धा दोघांना भजनाची प्रचंड आवड होती. त्यांचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. त्यांना 2 मुलगे. पहिला मयूर कॉम्प्युटरमध्ये निष्णात आहे. तो कॉम्प्युटरची कामे करीत असतो. त्याची पत्नी अमृता सारस्वत बँकेमध्ये सर्व्हिस करते. दुसरा निलेश हा एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजरच्या पदावर काम करीत आहे. त्याची पत्नी रामेश्वरी ही त्याला संसारात मदत करीत असते. 6वा नंबर माझा. नाव अरविंद. वय वर्ष 72. 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर राधानगरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधून उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालो आहे. मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय. मला शास्त्रीय संगीताची व लिखाणाची आवड आहे. माझी काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एका पुस्तकाला 25 पुरस्कार मिळाले आहेत. सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य संगीत या विषयावर माझी व्याख्याने होत असतात. पत्नी अपर्णा जिल्हा परिषद सदस्य होती. तिला राजर्षी शाहू पुरस्कार मिळालाय. आम्ही दोघांनी जवळजवळ 20 देशांचा दौरा केला आहे. मुलगी अमिता पदवीधर असून राधानगरीमधील काळेबेरे या मोठ्या घराण्यातील इंजिनियर रमेश काळेबेरे यांना दिलेली आहे. मुलगा अमोल MTech स्ट्रक्चर असून त्याला गोल्ड मेडल मिळाले आहे. डेन्मार्कमधील ऑलबोर्ग युनिव्हर्सिटीमध्ये त्याने PhD केली आहे व सध्या तो डेन्मार्कमध्ये सर्व्हिसला आहे. त्याची पत्नी रेवती LLM फर्स्ट क्लास असून ती अमोलच्या ऑफिसमध्ये सर्व्हिसला आहे. त्या दोघांना तितिक्षा नावाची एक मुलगी आहे. 7 नंबर बहीण विजया. तिला इचलकरंजीला अनंत माळवदे यांना दिली होती. काविळीच्या आजाराने तिचे निधन झाले. तिला 4 मुली स्वाती, कीर्ती, सरिता, मेघा. 4ही मुली 4ही ठिकाणी सुखाने नांदत आहेत. 8वा नंबर ह.भ.प. भागवत. वय वर्ष 65. गोकुळ दूध संघामध्ये डेप्युटी ऑफिसर म्हणून काम करत होते. सध्या सेवानिवृत्त आहेत. सध्या कीर्तन आणि प्रवचन करतात. त्यांची पत्नी सुलभा त्यांना संसारात मदत करते. फावल्या वेळात धार्मिक ग्रंथांचे पारायण करणे हा दोघांचा छंद आहे. या दाम्पत्याला 2 मुली 1 मुलगा. दोन्ही मुली इंजिनियर आहेत. त्यांची लग्ने झाली आहेत. थोरली श्वेता ही चेतन पिसे इंजिनियर यांना दिलेली आहे. धाकटी स्नेहा पुण्यामध्ये जॉब करीत आहे. तिचे मिस्टर धनंजय पिसे पुण्यामध्येच जॉब करतात. दोन्ही मुली सुखी आहेत. मुलगा विनायक उर्फ संकेत सध्या पुण्यामध्ये इंजिनिअरिंगला आहे. आमच्या कुटुंबामध्ये वकील आहेत, इंजिनियर्स आहेत, पोलीस विभागात, शिक्षण विभागात, बँकिंग क्षेत्रात कार्य करणारे अधिकारी आहेत. पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणीही नव्हते. पण सध्या अमिता व रमेश यांची मुलगी रचना काळेबिरे ही सध्या डेंटल कॉलेजमध्ये शिकत आहे. ही झाली सर्व आमच्या कुटुंबाची माहिती. लेख खूपच वाढत चालला असल्यामुळे 4थ्या पिढीची फारशी माहिती दिलेली नाही. कुणाचेही पाठबळ नसताना या गरीब कुटुंबातील सदस्यांनी आपापल्या शिक्षणाच्या जोरावर प्रगती करून जीवनामध्ये सौख्य आणि स्थैर्य मिळवले आहे. अत्यंत दरिद्री परिस्थितीतून वाढलेल्या या कुटुंबाकडे आज गाड्या, बंगले, पैसा, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी पायाशी लोळण घेत आहेत. याचे सर्व श्रेय जाते आमच्या आई वडिलांच्याकडे. आज पुन्हा एकदा आईच्या पवित्र स्मृतीला वंदन करून माझी शब्दसेवा संपवतो. धन्यवाद.